हॅलो नमस्कार, मनीषाज व्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज आहे ना मी पाणीपुरीचं जे पाणी असतं ते बनवलं आणि त्याचबरोबर मला मेहंदी पण केसांना लावायची होती। मी मेहंदी कशी भिजवली आणि त्याचे खूप छान असे रिझल्ट मला मिळाले, तर त्यामुळे मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे। तर फ्रेंड्स, मी अगोदर एक लोखंडी कढई घेतली, त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास भरून पाणी टाकलं आणि त्यात आहे ना 1 ते 1.5 चमचा पोह्यांचा चमचा भरून मेथी टाकली। मेथीचे जे दाणे आहेत ते, त्याचबरोबर मी 5 ते 6 लवंग टाकल्या आणि कॉफी टाकली 1 ते 1.5 चमचा किंवा 2 सॅशे जरी टाकले ना तरी पण चालेल। आणि वाळलेली जी जास्वंदीच्या फुलांची जी पावडर आहे, जी मी नेहमी फुलं आणून आहे ना वाळवून असे बारीक चुरा करून तो मेहंदीमध्ये घालत असते, तर त्याच्याने ना आपले केस खूप हेल्दी छान राहतात किंवा त्यातले जे न्यूट्रिशन आहेत ते केसांना मिळतात, केसांची ग्रोथ व्हायला मदत होते। तर हे पाणी मी 5 ते 7 मिनिट असं उकळू दिलं खळाखळ, म्हणजे थोडंसं आटू दिलं। 1 ते 1.5 ग्लास जे होतं ते मी 1 ग्लास पूर्ण केलं आणि असं गाळून घेतलं। तर मेथीमुळे ना फ्रेंड्स आपल्या केसांना आहे ना असं जे स्क्रॅब जे आहेत आपले हे खूप हेल्दी राहायला मदत होते। त्याचबरोबर जे लवंग टाकली आहे मी, जर कोणाला सर्दीचा त्रास होत असेल मेहंदी लावल्यानंतर तर लवंगमुळे ना तो शक्यतो होत नाही किंवा कमी होतो आणि कलर पण छान यायला मदत होते। त्याचबरोबर मी ना त्यामध्ये कॉफी टाकली, तर कॉफीमुळे केसांना खूप छान शाईन येते, त्यामुळे कॉफी टाका। भरपूर बरंच काही टाकतात, पण मी एवढंच टाकलं आणि ते पाणी असं थंड करून त्यामध्ये आता मेहंदी ही भिजून घेतली। तर ही आम्ही इथूनच दगडू तेली म्हणून आहे त्यांच्याकडनं आणलेली मी ही मेहंदी। तर 60 रुपयाला हे सॅशे असतं आणि त्यामध्ये एकदा केसांची पूर्ण मेहंदी लावून होते। तर मी आता ही रात्रभर भिजून ठेवणार आहे आणि खूप सुंदर रिझल्ट आहेत। तर मला खूप छान रिझल्ट मिळतात दरवेळेस, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू। तर दुसऱ्या दिवशी बघा, जी लोखंडी कढई घेतल्यामुळे जे काळं जे त्याचा जो गंज सुटला तो या मेहंदीमध्ये मिक्स झाला, जो की आपल्या केसांसाठी खूप हेल्दी असतो। त्यातून आयरन पण भेटतं केसांना आणि केस पण काळे होतात ज्यांचे जास्त सफेद असतील। तर अगोदर मी असा व्यवस्थित असा गुंता काढून घेतला केसांचा आणि नंतर स्टेप बाय स्टेप अशी एक बट घेऊन त्याला अशी व्यवस्थितपणे लावून घेतली मेहंदी। 4 ते 5 तासांनंतर मी कोमट पाण्याने धुवून घेतले आणि मस्तपैकी तेल लावलं। तेल लावून मसाज केली, लगेच शॅम्पू केली नाहीत, तर छान अशी शाईन आली आहे केसांना। पिकलेल्या आंबट चिंचा पण खूप साऱ्या आणल्या होत्या मी मळ्यातून, तर कृष्णाने आणि मी आहे ना काल त्या सोलून ठेवल्या, त्यांची टरफलं काढून त्यांना असं मीठ लावलं। मी चिंचांना आहे ना स्टोअर करून ठेवताना मीठ लावून ठेवायचं, म्हणजे मग ते आहे ना जास्तीत जास्त दिवस टिकतात किंवा त्यांना कीड बादड वगैरे लागत नाही आणि वर्षभर छान टिकतात। तर काचेच्या बरणीमध्ये शक्यतो स्टोअर करायच्या, म्हणजे त्या जास्तीत जास्त दिवस टिकतात। कृष्ण शोनला पाणीपुरी खायची होती, जशा चिंचा बघितल्या ना तसं सारखं चाललं होतं मम्मी पाणीपुरी बनव। तर मी पुऱ्या ज्या आहेत त्या रेडीमेड आणल्या आणि त्याचं पाणी बनवलं दुपारी। तर त्यासाठी मी हरभरे रात्रीच भिजत घातले होते आणि चिंचा 1 ते 1.5 तास मी पाण्यामध्ये भिजत घातल्या। तर वाटीभर चिंचा मी भिजत घातल्या होत्या। तर जास्तीत जास्त चिंचा भिजले ना की लवकर कोळ तयार व्हायला मदत होते किंवा जे चिंचोके आहे ते लवकर मोकळे होतात जास्त चिंचा भिजल्या म्हणजे। तर या पद्धतीने मी असा अगोदर कोळ तयार करून घेतला आणि आता मी पाणीपुरीचं जे पुदिन्याचं पाणी आहे ते सर्वप्रथम बनवून घेतलं। तर मूठभर पुदिना घेतला मी आणि त्यासाठी 1 इंच आल्याचा तुकडा बारीक किसून घेतला आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या त्यामध्ये ॲड केल्या। तर हे लहान मुलांना खायची होती पाणीपुरी, त्यामुळं मी त्यांना जास्त तिखट चालत नाही त्यामुळं थोड्याच टाकल्या मिरच्या। तर तुम्ही आवडत असेल तिखट तर थोड्या जास्त पण टाकू शकता किंवा मिरच्या काही जास्त तिखट असतात, काही फिक्क्या असतात। त्यानंतर मी कोथिंबीर घेतली मूठभर। तर कोथिंबीरीमुळे ना पाणीपुरीच्या पाण्याची टेस्ट ही खूप सुंदर येते, त्यामुळं नक्कीच त्यामध्ये दळून टाकायची कोथिंबीर आणि दळताना आहे ना पाणी त्यामध्ये ज्या आईस क्यूब आहेत किंवा जो चुरा असतो ना फ्रीजमध्ये आपल्या बर्फाचा तो घालायचा, म्हणजे जे पाणी आहे ते हिरवगार होतं, ते की काळं पडत नाही, एकदम थंडगार छान मस्त पाणी होतं। आणि पाणी वापरताना पण फ्रीजमधलं वापरायचं, फ्रीजमध्ये ठेवलेलं, म्हणजे हिरवगार पाणी होतं आणि ती टेस्ट पण खूप छान लागते। पाणीपुरीचं पाणी हे थंडच छान लागतं। तर मी जे आपलं मिनरल वॉटर आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं
पाणीपुरीसाठी। तर अगोदर मी आता हे चाळणीने चाळून घेतलं व्यवस्थित, सगळं जे काही मिश्रण दळलं होतं पुदिन्याचं ते, आणि या पद्धतीने पुन्हा त्यात पाणी टाकून जो चोथा आहे तो असा पिळून घेतला। आणि हे बघा असं या पद्धतीने जे पाणी आहे पुदिन्याचं ते जवळजवळ तयार होत आलं आहे। त्यात मी पुन्हा बर्फ ॲड केला, पुन्हा थंड पाणी ॲड केलं। आता तुम्हाला किती पाणी बनवायचं त्यानुसार कमी जास्त आपण हे बनवायचं। तर आता मी चिंचेचं पण जे कोळ तयार केलं होतं ते पण गाळणीने असं गाळून घेतलं आणि त्याचं जे दशा वगैरे आहेत त्या सेपरेट करून घेतल्या। तर एक मोठी वाटी भरून मी साखर घेतली आहे दळून त्यानंतर मी ती चिंचेच्या पाण्यामध्ये ॲड केली। तर आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार, किंवा घेतलेल्या चिंच आहे ना, कधी कधी गावठी चिंच खूप आंबट असतात, म्हणजे चिंचेच्या आंबटपणावरती पण आपल्याला साखर कमी जास्त लागू शकते। तर मी यामध्ये जवळजवळ एक मोठी वाटी भरून साखर आता दळून घातली आहे आणि पुन्हा जे फ्रीजमधलं जे थंड पाणी आहे ते मी यात ॲड केलं। आता हे काळं मीठ आहे तर मी ते शक्यतो खडे स्वरूपातच वापरते, कारण त्याची ना टेस्ट खूप छान येते पाणीपुरीमध्ये। तर थोडंसं ते असं दगडाने मी असं कुस्करून घेतलं ते तुकडे, आणि त्याची बारीक अशी पावडर करून घेतली आणि ती पण मी आता त्यामध्ये ॲड करणार आहे। पुदिन्याच्या पाण्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा आता काळं मीठ ॲड केलेलं आहे। काळ्या मिठामुळे ना खूप छान टेस्ट येते या पाण्याला। आणि त्याचबरोबर आपलं जे जिरे पावडर आहे, जी की मी जिरे तव्यावरती असे हलके भाजून पावडर बनवून ठेवलेली आहे, तर ती मी जवळजवळ 1 छोटा चमचा टाकली आहे। त्याचबरोबर इथे ना मी धना पावडर टाकलेली आहे 1 मोठा चमचा। तर धना पावडरमुळे ना हे पाणी खूप टेस्टी लागतं, त्यामुळे धना पावडर पण आवर्जून घालायची। त्याचबरोबर आपलं जे रेग्युलर वापरातलं सफेद मीठ आहे ते पण मी चवीनुसार 1 चमचा घातला आहे। तर आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मस्तपैकी आपलं थंड थंड गारेगार हिरवगार असं पाणीपुरीचं पुदिन्याचं पाणी तयार झालं आहे। तर आता चिंचेचं जे पाणी आहे त्यात आता मी धना पावडर टाकली आहे 1 चमचा, त्याचबरोबर काळं मीठ टाकलं आहे मी अर्धा चमचा, आणि जी जिरे पावडर आहे ती पण मी 1 छोटा चमचा, छोटा टीस्पून 1 टाकला आहे। तर ह्या सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि मस्त असं आपलं जवळजवळ हे चिंचेचं जे पाणी आहे ते तयार झालं आहे, गोड पाणी। तर त्यात मी आपलं जे रेग्युलर मीठ आहे ते पण 1 सफेद चमचा ॲड केला आहे। मी चाखून पाहिलं तर मला थोडं आणी वाटलं अजून, किंवा त्यात थोडीशी मिठाची कमतरता वाटली, मी पुन्हा त्यात थोडंसं मीठ ॲड केलं। त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट मी यामध्ये ॲड केलं, त्यामुळे खूप छान टेस्ट येते लाल तिखट ॲड केल्यामुळे ह्या पाण्याची। आणि पुन्हा थोडासा बर्फ मी यामध्ये आता घालणार आहे। तर मस्त असं पाणीपुरीचं गारेगार गोड आंबट आणि पुदिन्याचं पाणी आपलं रेडी झालेलं आहे। रात्रभर भिजवलेले हरभरे मी आता कुकरमध्ये 5-6 शिट्ट्या काढून मऊसूत असे उकडून घेतले। उकडताना त्यात 1 चमचा मीठ घातलं, त्यामुळे टेस्ट खूप छान येते हरभऱ्याची पाणीपुरीत। त्याचबरोबर 4 बटाटे पण मी मीठ घालून उकडून घेतले मऊसूत एकदम। तर बटाटे किंवा हरभरे उकडताना ना त्यात मीठ हे आवर्जून घालायचं, त्याची टेस्ट जी आहे ही चटणीमध्ये खूप अप्रतिम येते। तर मऊसूत शिजलेले बटाटे मी असे या पद्धतीने हाताने कुस्करून घेतले। एकदम बारीक चॉप केलेला कांदा ॲड केला मी कच्चा, आणि थोडीशी एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर पण ॲड केली। त्याचबरोबर मी लाल तिखट घेतलं आहे, थोडंसं 1 टीस्पून काळं मीठ घेतलं आहे, अर्धा टीस्पून सफेद मीठ घेतलं आहे चवीनुसार, आणि जिरेची जी पावडर आहे ती घेतली आहे मी 1 टीस्पून। त्याचबरोबर धना पावडर जी की मी 1 टीस्पून यामध्ये ॲड केली, आणि हे सर्व व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घेतलं आहे। तर ही चटणी अशीच बनवतात। आणि लास्टला मी यामध्ये मूठभर जे हरभरे आहेत ते जे की मी कुकरमध्ये एकदम मऊसूत असे उकडून घेतले होते ते ॲड केले। आणि हे बघा आता लास्टला जी बुंदी आहे आपली
रेडीमेड आणली होती मी, ती यामध्ये आता ॲड केली आणि मस्त असं आपलं जे पाणीपुरीचं सेटअप आहे पूर्ण ते तयार आहे खाण्यासाठी. तर थोडीशी बारीक शेव आणि बुंदी, त्यानंतर बटाट्याची चटणी मस्त भरून आता आपण या पाणीपुरीचा आनंद घेऊ शकतो. तर फ्रेंड्स, पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत, एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.